माजलगाव धरण हजारो नागरिक आणि शेतीसाठी महत्त्वाचा जलसाठा. पण धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात जर परवानगीशिवाय स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग होत असेल तर हा प्रकार केवळ नियमभंग नाही तर थेट धरणाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करणारा ठरू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 2 मधील उपविभाग क्रमांक 17 केसापुरी वसाहतीतील सहाय्यक अभियंता शीतल जानकीराम माने यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. माजलगाव नगर परिषद हद्दीत विहिरीचं काम सुरू असताना अचानक मोठा ब्लास्टिंगचा आवाज झाला. त्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट दिसले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तब्बल 26 मीटर लांब, 10 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल असा मोठा खड्डा पडल्याचं समोर आलं. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा प्रकार धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं. त्यामुळे धरणाची सुरक्षितता आणि जलसंपदा विभागाच्या मालमत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश श्रीधर नागरिक करत आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न असा की धरणासारख्या संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्राजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झालंच कसं? स्फोटकं तिथपर्यंत पोहोचलीच कशी? आणि या प्रकाराकडे संबंधित यंत्रणेचं लक्ष कसं गेलं नाही? माजलगाव धरणाच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं आताच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही.